स्वतःची किंमत वाढवायची असेल तर लोकांसमोर बोलताना अशी भाषा वापरा. आपण कितीही चांगले आणि मेहनती असलो तरी लोक आपली किंमत आपल्या बोलण्यावरूनच ठरवतात. कारण जगात आधी तुमचं व्यक्तिमत्व दिसत नाही तर आधी ऐकू येतो तो तुमचा आवाज आणि तुमची भाषा. तुम्ही स्वतःला कमी समजून बोलला तर लोक तुम्हाला अजून कमी लेखतील. पण तुम्ही आत्मविश्वासाने, ठामपणे आणि सन्मानाने बोलला तर तेच लोक 2 पावले मागे सरकतात. लक्षात ठेवा, शांत राहणं वेगळं आणि स्वतःची किंमत घालवणं वेगळं आहे. आपण नम्र असावं पण कमजोर नाही. आपण चांगले असावं पण कोणाच्याही पायाखाली तुडविले जाणारे नाही. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत लोकांसमोर बोलताना अशी कोणती भाषा वापरावी की तुमची किंमत आपोआप वाढेल आणि कोणीही तुम्हाला हलकं घेणार नाही. नंबर 1, स्वतःबद्दल बोलताना कमीपणा दाखवू नका. बऱ्याच वेळा आपणच मला काही जमत नाही, मी साधाच आहे अशा शब्दांनी स्वतःची किंमत कमी करतो. हे वाक्य ऐकून लोकही आपल्याला तसं समजू लागतात आणि नकळत आपल्याला हलकं घेतात. नम्र असणं चांगलं आहे पण स्वतःला कमी लेखणं ही मोठी चूक आहे. तुमच्या कष्टांची, अनुभवांची आणि गुणांची किंमत आहे ती तुमच्या शब्दातून दिसली पाहिजे. स्वतःबद्दल आदराने बोलला तर लोक तुमचा आदर करतात. आत्मविश्वासाने बोलणं म्हणजे अहंकार नाही तर तो आत्मसन्मान असतो. लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने तुम्ही स्वतःबद्दल बोलता तसं जग तुमच्याशी वागायला लागतं. नंबर 2, बोलताना आवाजात ठामपणा ठेवा. तुमचं मत योग्य असलं तरी आवाजात भीती किंवा अडखळपणा असेल तर लोक त्याला महत्त्व देत नाहीत. हळू, अडखळत किंवा माफी मागितल्यासारखं बोलल्यास तुमचा आत्मविश्वास दिसत नाही. स्पष्ट, सरळ आणि ठाम आवाजात तुमच्या व्यक्तिमत्वाला वजन देतो. डोळ्यात डोळे घालून बोललात तर समोरच्याला तुमचा आत्मविश्वास जाणवतो आणि तुमचं व्यक्तिमत्व उंचावते. ठामपणा म्हणजे उद्धटपणा नाही तर स्वतःवरील विश्वास आहे. तुमचे शब्द आणि आवाज दोन्ही ठाम असावेत, तेव्हाच लोक तुमच्याकडे आदराने पाहतात. नंबर 3, गरज नसताना जास्त स्पष्टीकरण देऊ नका. काही लोक प्रत्येक गोष्टीसाठी लांबलचक स्पष्टीकरण देतात, ज्यामुळे समोरच्याला वाटतं की तुम्ही खात्रीत नाहीत. जर तुमचा निर्णय योग्य असेल तर तो शांतपणे आणि थोडक्यात सांगा. प्रत्येकाला पटवण्याची गरज नाही. जास्त स्पष्टीकरण दिलं की लोक गैरफायदा घेतात किंवा तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. थोडक्यात आणि ठाम बोलणं तुमची किंमत वाढवतं. शब्द कमी पण वजनदार असावेत. बोलताना आत्मविश्वास स्पष्ट दिसावा. योग्य मर्यादा आणि स्पष्टता दोन्ही महत्त्वाचे आहेत. नंबर 4, मर्यादा स्पष्ट शब्दात सांगा. कोणी चुकीच्या पद्धतीने बोलत असेल तर गप्प बसणे योग्य नाही. शांत पण ठाम शब्दात सांगा की तुम्हाला काय मान्य आहे आणि काय नाही. सुरुवातीला मर्यादा स्पष्ट केल्या तर पुढे त्रास होत नाही. स्वतःसाठी उभे राहिला तर लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. जिथे गरज आहे तिथे नाही म्हणायला शिका. मर्यादा जपणं म्हणजे स्वतःची किंमत जपणं आहे. तुमचा सन्मान तुमच्याच हातात आहे आणि लोक आपोआप तुमचा आदर करतात. हे बोलून तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्वाला अधिक ताकद देता. नंबर 5, विचारपूर्वक आणि संयमाने बोलणे शिका. कोणत्याही परिस्थितीत लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी आधी विचार करा. राग, घाबरटपणा किंवा अतिउत्साहात बोलल्यास तुमचे शब्द चुकीच्या अर्थाने समजले जाऊ शकतात. संयम ठेवून ठाम पण शिस्तबद्ध पद्धतीने बोलला तर लोक तुमचं ऐकतात आणि तुमच्यावर विश्वास ठेवतात. तुमच्या शब्दांमध्ये संयम असला की त्याचा परिणाम अधिक खोलवर होतो. हे केवळ तुमची किंमत वाढवत नाही तर तुमचं व्यक्तिमत्वही समोरच्याला सन्मानासह जाणवते. संभाषणावर नियंत्रण ठेवल्याने लोक तुमच्याकडे आदराने पाहतात आणि तुमच्या निर्णयाला वजन देतात. त्यामुळे बोलताना विचारपूर्वक आणि संयमित राहणं अत्यंत आवश्यक आहे. नंबर 6, तुमच्या शब्दांमध्ये स्पष्टता ठेवा. बोलताना शब्द अस्पष्ट किंवा गोंधळात टाकणारे नसावेत. ज्या पद्धतीने तुम्ही विचार मांडता ते तितकंच लोक समजतात आणि तुमच्यावर विश्वास ठेवतात. अस्पष्ट बोलल्यास लोक गैरसमज करतात आणि तुमच्या इच्छेनुसार गोष्टी घडत नाहीत. ठाम, स्पष्ट आणि सरळ शब्दात वापरल्यास तुमची किंमत आपोआप वाढते. प्रत्येक वाक्याचा अर्थ स्पष्ट असावा, त्यामुळे समोरच्याला कोणताही संभ्रम निर्माण होत नाही. तुमच्या विचारांची ताकद तुमच्या भाषेतून दिसावी आणि लोक तुमच्याकडे आदराने पाहावं. स्पष्ट बोलणं म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाला आणि निर्णय क्षमतेला उंची मिळवणे. नंबर 7, सकारात्मक आणि प्रभावी भाषा वापरा. लोकांसमोर बोलताना नेहमी सकारात्मक शब्द वापरण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक किंवा तक्रारीच्या स्वरूपातील शब्द ऐकून समोरच्याचे मन बंद होऊ शकते आणि तुमचा प्रभाव कमी होतो.
सकारात्मक, उत्साही आणि प्रभावी भाषा तुमचा आत्मविश्वास दर्शवते आणि लोक तुमच्याकडे ऐकण्यासाठी आकर्षित होतात. ज्या पद्धतीने तुम्ही आपले विचार मांडता त्यातून तुमचा दृष्टिकोन आणि ताकद दिसते. तुमचे शब्द प्रेरक असावेत, तेव्हाच लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि आदर करतात. नेहमी तुमच्या भाषेत सामर्थ्य आणि स्पष्टता ठेवा आणि लोक तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतील. नंबर 8, शांतपणे पण ठाम निर्णय व्यक्त करा. कोणी तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तरी लगेच घाबरू नका किंवा राग दाखवू नका. शांतपणे पण ठाम शब्दात तुमचा निर्णय मांडला तर लोक तुमच्या आत्मविश्वासाचा आणि समजुतीचा आदर करतात. तुम्ही ज्या गोष्टीसाठी उभे आहात ती स्पष्टपणे सांगा, त्यामुळे कोणी गैरफायदा घेऊ शकत नाही. ठाम पण शांत राहिल्याने समोरच्याला तुमची भूमिका समजते आणि तुमची किंमत वाढते. निर्णय व्यक्त करताना संयम ठेवा. शब्द थोडक्यात पण प्रभावी ठेवा. अशा प्रकारे तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला वजन देऊ शकता आणि लोक तुमच्याकडे आदराने पाहतात. नंबर 9, ऐकण्याची ताकद वाढवा. लोकांसमोर बोलताना फक्त बोलणं नाही, ऐकणं ही खूप महत्त्वाची कला आहे. समोरच्याचे विचार आणि भावना नीट ऐकला तर तुम्ही परिस्थिती समजू शकता आणि योग्य प्रतिसाद देऊ शकता. ऐकताना संयम आणि आदर ठेवला समोरच्याला तुमच्याकडे आदर वाटतो आणि तुमचा प्रभाव वाढतो. ऐकणं म्हणजे कमजोरी नाही तर तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि आत्मविश्वासाचा दाखला आहे. योग्य वेळा बोललात, योग्य वेळा ऐकलात तर तुमची किंमत अधिक उंचावू शकता. लोक तुमच्या बोलण्यासोबत तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवरही विश्वास ठेवतात. नंबर 10, वचन पाळण्यावर भर द्या. जे काही तुम्ही बोलता ते प्रत्यक्षातही पाळायला हवे. फक्त शब्दांनी प्रभाव निर्माण होत नाही, वर्तनातूनही तुमची किंमत ठरते. तुम्ही वचन पाळल्यास लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि तुमचा सन्मान वाढतो. वचन पाळताना ठाम आणि स्पष्ट राहा. तसेच गरज पडल्यास कारणही नीट समजून द्या. हे केवळ तुमची प्रतिष्ठा वाढवत नाही तर लोक तुमच्याकडे विश्वासाने पाहतात. जेव्हा शब्द आणि कृती एकत्र असतात तेव्हा तुमचा प्रभाव सर्वात जास्त दिसतो. वचन पाळणं म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आणि आत्मविश्वासाला अधिक उंची मिळविणे. आज आपण शिकलो की लोकांसमोर बोलताना स्वतःची किंमत कशी जपायची, आवाज हा कसा ठेवायचा, मर्यादा स्पष्ट कशा सांगायच्या, संयम आणि स्पष्टता कशी राखायची आणि आत्मविश्वास, सन्मान यांचे संतुलन कसे साधायचे. ही साधी पण शक्तिशाली पद्धत तुमच्या व्यक्तिमत्त्वाला उंचावते आणि लोक तुमच्याकडे आदराने पाहतात. आता तुम्हीही तुमच्या बोलण्याने स्वतःची किंमत वाढवू शकता आणि कोणीही तुम्हाला हलकं घेऊ शकणार नाही. तुमचे शब्द तुमची ताकद बनवा. बोलताना ठाम आणि आत्मविश्वास ठेवा आणि नेहमी स्वतःचा सन्मान जपा. याद्वारे तुमची ओळख, तुमची ताकद आणि तुमची किंमत नेहमी उंच राहील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच विचारांचं बळ हवं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका उपयोगी आणि मनाला स्पर्श करणाऱ्या विषयासह. तोपर्यंत स्वतःचं मन प्रसन्न ठेवा आणि कोणत्याही नकारात्मकतेला तुमच्यावर विजय मिळू देऊ नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.